पंतप्रधान मोदी आज मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर. यावेळी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार. आगामी पालिका निवडणुकांसाठी मोदी कोणता कानमंत्र देणार याकडे लक्ष. महायुतीच्या आमदारांची पंतप्रधान मोदींसोबत नेव्हीच्या आंग्रे सभागृहामध्ये बैठक. या नेत्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी विधान भवन परिसरात बसेसची सोय. पंतप्रधान मोदींसोबत बैठकीमध्ये पीएमओच्या योजनांबाबत चर्चा होईल. योजना मतदारसंघात राबवण्यासाठी मोदी सल्ले देतील. शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदी आज नवी मुंबईमध्ये देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन करणार. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये आयएनएस सुरत आणि आयएनएस निलगिरी या युद्धनौका तर वाक्षीर ही पाणबुडी या ताफ्यामध्ये सहभागी होईल. नवी मुंबईमध्ये पार पडणार कार्यक्रम. मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली अजित पवारांची भेट. दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा. परळीतील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती पाहता धनंजय मुंडे तातडीने परळीला रवाना. सध्याची परिस्थिती शांत झाल्यावरती परळीमध्ये माध्यमांशी बोलणार. धनंजय मुंडेंची एबीपी माझाला माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. अजित पवारांचं आश्वासन. तर चुकीची माणसं असतील तर बाजूला करावी लागतील. धनंजय मुंडेंबाबत अजित पवारांचं वक्तव्य. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडनं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी. धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष झाला का, दमानियांचा सवाल. वाल्मिक कराड सीआयडीच्या ताब्यात. न्यायालयानं दिली कराडला ताब्यात घेण्याची परवानगी. संतोष देशमुखांच्या हत्येच्या गुन्ह्यात कराडला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. हत्येचं कारस्थान रचणाऱ्यांना फाशी व्हावी. तपास योग्य दिशेने सुरू राहावा. वाल्मिक कराडवरती मकोका लावल्यानंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. मकोकानंतर आता 302 अंतर्गतही कारवाई करा. वाल्मिक कराडवरती मकोका लावल्यानंतर मनोज जरांगेंची मागणी. तसंच ही दरोडेखोरांची टोळी असून त्यांच्यामुळे समाजाला बट्टा लागल्याचं वक्तव्य. कोणी मागणी केली म्हणून मकोका लागत नाही. एसआयटीनं त्यांचं काम दाखवलंय. आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. हत्या प्रकरणातील कोणाला सोडणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याचा उल्लेख. एसआयटीचे प्रमुख तेली हे आष्टीचे जावई असून ते धसांच्या जवळचे आहेत. वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजली कराड यांचा तपास यंत्रणांवरती संशय. सुरेश धस यांचेही सीडीआर काढण्याची मागणी. वाल्मिक कराडला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा कराडची पत्नी मंजली कराड यांचा आरोप. या प्रकरणी जातीवाद आणि राजकारण करण्यात येत असल्याचं वक्तव्य. कायदा हातात घेऊ नका. सगळ्यांच्या भावनांचा विचार आम्ही करतोय. बीडच्या अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडकेंचं कराड समर्थकांना आवाहन. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांबाबत अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी. हसन मुश्रीफ बाबासाहेब पाटलांच्या खात्यांचे निर्णय बदलल्यामुळे नाराजीची चर्चा. सूत्रांची माहिती. आमदार अपात्रतेची उद्या सुनावणी. विधान परिषद सभापती राम शिंदेंच्या समोर विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार सुनावणी. सोबत नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील याचिकेवरही सुनावणी. भास्कर जाधव हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाची अनुभवाची आम्हाला गरज आहे. मात्र त्यांना पक्षात घ्यायचं की नाही याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. सुप्रिया सुळेंचा आज पुणे दौरा. जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आणि डीआरएम ऑफिसला भेट देऊन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार. आमदार प्रवीण स्वामी यांचं जात वैधता प्रमाणपत्र खोटं असून ते रद्द करावं यासाठी याचिका दाखल. माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका. राज्यातल्या प्रार्थना स्थळांवरील बेकायदेशीर भोंग्यांवरती काय कारवाई केली, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल. कारवाईचा अहवाल 6 आठवड्यामध्ये सादर करण्याचे आदेश. म्हाडाच्या भाडेतत्वावरील गृहनिर्मिती पाठोपाठ आता भाडेतत्वावरील कार्यालयांचीही बांधणी करण्याचा निर्णय. गोरेगाव पश्चिम परिसरातील सिद्धार्थनगर इथे 26 मजली व्यावसायिक संकुल उभारलं जाईल. टोरेस गैरव्यवहार प्रकरणानंतर फसव्या योजनांना आवर घालण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे गुप्तचर विभाग पुन्हा सुरू केलं जाईल. 2020 मध्ये सेटलमेंट ब्रांचचा ठपका ठेवत बंद करण्यात आलं होतं.
पुण्यामधली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी MSRDC कडून पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती. प्रकल्पाचं काम 12 टप्प्यामध्ये होणार. 3 टप्प्यातील कामासाठीच्या आर्थिक निविदा खुल्या. इमारतींमध्ये सोलर पॅनल बसवल्यास तसंच ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण केल्यास मालमत्ता करामध्ये 2% सूट मिळणार. याबाबत पालिका लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत. बृहन्मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये राबवली जाणारे गार्बेज फ्री अवर मोहीम. गर्दीच्या ठिकाणी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये सामूहिक स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वेचं तिकीट कमी करा. एकतर्फी निःशुल्क प्रवासाची सवलत द्या. मराठी व्यापक हित चळवळीचे प्रमुख संयोजक डॉ. श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र. एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातनं 25 खाटांचं तर बोरिवलीत 100 खाटांचं रुग्णालय उभारणार. एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतनं उपचार केले जातील. ओला, उबर, रॅपिडो सारख्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावली अंतर्गत आणणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. जानेवारी 2025 मध्ये डिसेंबर 2024च्या तुलनेमध्ये प्रमुख जागतिक जिन्सांच्या किमती वधारल्या. विशेषतः खनिज तेलाच्या किमती 1 ते 13 जानेवारी दरम्यान सरासरी 5.8% वाढल्या. सांगलीतल्या ठोक बाजारामध्ये तूर डाळीचे दर किलोमागे 50 रुपयांनी कमी. तूर डाळीचे दर कमी होऊ लागताच मूग, मसूर आणि हरभरा डाळीचे दरही उतरले. नवी मुंबईतल्या APMC मार्केटमध्ये संक्रांतीमुळे भाज्यांची मोठ्या प्रमाणावरती आवक. त्यामुळे वाटाणा, गाजर, टोमॅटोसह अनेक पालेभाज्यांचे दर नियंत्रणात. मुंबईमध्ये तापमानामध्ये वाढ होऊन वातावरणातील गारवा काहीसा कमी झालाय. दरम्यान मुंबईमध्ये 2 दिवस ढगाळ वातावरण राहील, हवामान विभागाचा अंदाज. राज्यामध्ये एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना मागच्या अवघ्या 15 दिवसामध्ये विदर्भामध्ये 6 वाघांचा मृत्यू झाला. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वाघांच्या मृत्यूमुळे खळबळ. राज्यातल्या बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी नसबंदी करण्याची मागणी पुढे. राज्य सरकार याबाबत सकारात्मक. वनमंत्री गणेश नाईकांची माहिती. मुंबईमध्ये मांजरामुळे 40हून अधिक पक्षी जखमी. यामध्ये 35 कबुतरं, 2 घुबड, 8 घारी, 3 कावळ्यांचा समावेश. परळमधील बैलघोडा रुग्णालयामध्ये उपचार. बुलढाण्यातील केस गळती झालेल्या नागरिकांच्या संख्येत वाढ. नांदुरा तालुक्यामध्ये आणखी 20 जणांची भर. सध्या शेकाम आणि नांदुरा तालुक्यातील केस गळती होणाऱ्यांची संख्या 178 वर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.